कॅमेरा ऑन म्यूट अनम्यूट होऊ शकतात. ओके ओके. माझा आवाज येतोय का सर? येतोय मॅडम, येतोय. ओके ओके. अ, तर याच्यामध्ये सर्व माहिती जी आहे खान अकॅडमीचे गजानन आढाव सर होते आता. ते त्यांनी खूप छान पद्धतीने सर्व माहिती सांगितलेली आहे. अ, परंतु आपल्या सर्वांनाच एक प्रश्न पडला असेल की आपण जर बघितलं तर हा जो विषय आहे जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, हा विषय जो आहे तो आपल्यासाठी तसा नवीन नाहीये. आपण मागील वर्षीही किंवा मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा आपण एकूण 2 शिक्षण परिषदामध्ये हा विषय घेतला होता. तरी सुद्धा जर आपण आता यावर्षी ज्यावेळेस राज्यस्तरावरून आढावा घेण्यात आला किंवा आम्हाला सुद्धा ज्यावेळेस त्यांनी बीड जिल्ह्याची सद्यस्थिती पाठवली, त्यावेळेस आपली आता सध्याला शिक्षक नोंदणी असेल किंवा विद्यार्थी सक्रियकरण किंवा विद्यार्थी स्वतः आता सध्याला प्लॅटफॉर्मचा वापर किती प्रमाणामध्ये करत आहेत हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची स्थिती किंवा आपल्या कुठल्याही तालुक्याची स्थिती जी आहे ती अजिबात समाधानकारक नाही. त्याच्यामुळे जे आहे ते आपण यावर्षी परत नव्यानं जे आहे ते या शिक्षण परिषदेमध्ये हा विषय घेण्याचं आपण निश्चित केलेलं होतं. आता याच्यामध्ये सरांनी सर्व बाकी सांगितलेलं आहे, परंतु तरी सुद्धा काही शिक्षक आपले याच्यामध्ये शिक्षण परिषदेला नवीन असू शकतात की ज्यांनी मागच्या वर्षी हा विषय ऐकलेला नसेल. तर अशांसाठी मी एकदा इथं सांगू इच्छिते की जसं नाव आहे आपलं की गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, त्याचप्रमाणे हा विषय जो आहे आपला तो गणित आणि विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांची संपादनूक वाढवणे हे उद्दिष्ट समोर ठेवून जो आहे तो आपला उपक्रम इथं आलेला आहे. म्हणजे उपक्रमाची जर आपल्याला एक बेस काय आहे जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला इथं लक्षात येईल की जसं आता प्रेझेंटेशन झालं आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की बऱ्याच वेळा काय होतं की गणित आणि विज्ञान विषयाच्या अनुषंगाने असेल किंवा इतर सुद्धा विषयाच्या अनुषंगाने वर्गामध्ये काय होतं की आपण एकामागे एक जे आहे ते घटक शिकवतो. घटक शिकवून आपले पूर्णही झालं. आता आपलं 15 जूनला शाळा सुरू झालेली आहे, जुलै आपला संपलेला आहे आता. तर प्रत्येक शिक्षकांची इथं जे आहे ते 2-3 घटक जे आहेत ते शिकून झालेले असतात. परंतु आपण असं म्हणू शकत नाही की त्या घटकातील सर्वच संकल्पना ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना तिथं समजलेल्या आहेत. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना कुठंतरी आपल्या गतीनं शिकता यावं, तर याची सोय जी आहे ती थोडीशी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला अशी विद्यार्थ्यांना इथं मदत होते की विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीनं शिकता येतं. तर कशा पद्धतीने जर आपण बघितलं तर मुख्यतः आपण हे जे पोर्टल आहे त्याला आपण ऍज अ असिस्टंट टीचर असं म्हणतो. जसं आपल्या आता सादरीकरणामध्ये गजानन आढाव सरांनी सुद्धा सांगितलं बघा की तुम्ही जे विद्यार्थ्यांना गोल्स देणार आहात किंवा सरळ सरळ आपल्या भाषेत सांगायचं झालं आपल्याला तर आपण बऱ्याच वेळा काय करतो की आपला धडा शिकून झाला, आपले जे युनिट शिकून झालं, एक घटक शिकून झाला की आपल्याला त्याच्यावरचे स्वाध्याय सोडवले की आपण म्हणतो की विद्यार्थ्याला तो घटक समजलेला आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपला एखादा घटक शिकवून होईल त्यावेळेस आपण जे आहे ती या पोर्टलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जो आहे तो अभ्यास देऊ शकतो की या घटकाच्या संदर्भानं जो आहे तो अभ्यास तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि या पोर्टलवर जर आपण बघितलं तर प्रत्येक घटकाच्या संदर्भानं जे आहे ते वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांनी जे आहे ते वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवत असताना त्या घटकातील जेवढ्या संकल्पना आलेल्या आहेत त्या प्रत्येक संकल्पनेचा विचार जो आहे तो किंवा प्रत्येक संकल्पनावर आधारित प्रश्न जे आहेत ते याच्यामध्ये या पोर्टलवर देण्यात आलेले आहेत. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आहेत. विद्यार्थी प्रश्न सोडवतील. समजा एखादा प्रश्न जर तिथं विद्यार्थ्यांचा चुकलेला असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तिथं जे आहे ते विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाच्या विषयीची अधिकची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे समजा विद्यार्थी प्रश्न सोडवत आहेत, एखादा प्रश्न जर चुकला तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याची संकल्पना लगेच क्लिअर व्हावी या अनुषंगाने तिथं जे आहे ते थोडीशी माहिती स्वतः तिथं देण्यात आलेली आहे. म्हणजे एकूणच काय होईल की इथं विद्यार्थी जे आहेत ते स्वतःच्या गतीनं शिकतील आणि त्यांच्या संकल्पना सुद्धा ज्या आहेत त्या सर्व स्पष्ट होतील. एकूणच आपण जर विचार केला की तुमचं आमचं सर्वांचं उद्दिष्ट एकच असतं की आपल्या विद्यार्थ्यांना जो आहे तो आपण जे काही घटक शिकवत आहोत तो सर्व घटक त्यातील सर्व संकल्पना या ज्या आहेत ते समजल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठीचं हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म जे आहे आपल्याला ते खान अकॅडमीच्या स्वरूपाने आपल्याला इथं मिळालेलं आहे. त्याच्यावरचं कंटेंट सुद्धा आपण बघितलेलं आहे. SCERT मार्फत जो आहे तो कंटेंट खूप त्यांनी चांगल्या पद्धतीचा आहे हे मागचे आपले जे संचालक होते त्यांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलेलं होतं की आपल्याला पेड व्हर्जन देऊन सुद्धा एवढा चांगला कंटेंट जे आहे ते मिळत नाही आणि आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट हे सर्व मिळत आहे. तर आपल्याला फक्त आता जर बघायचं झालं
तर फक्त आपल्याला एकदा शिक्षक नोंदणी आपल्याला व्यवस्थित करायची आहे. शिक्षक नोंदणी, शाळेची नोंदणी एकत्रच आहे. आणि एकदा आपण स्वतःचा वर्ग तयार केला की आपल्याला वर्षभर जे आहे ते फक्त विद्यार्थ्याला प्रत्येक धडा शिकवताना जो आहे तो त्या धड्याच्या किंवा त्या युनिटच्या अनुषंगाने जे आहे आपल्याला विद्यार्थ्यांना फक्त तो अभ्यासक्रम देत चालायचा आहे. आणि विद्यार्थी जे आहे ते एकदा युजर नेम पासवर्ड टाकलं की विद्यार्थी जे आहे ते परत मग ते युजर नेम पासवर्ड टाकून ज्यावेळेस विद्यार्थी त्याच्यामध्ये लॉग इन करतील त्यावेळेस विद्यार्थ्यांना लगेच तुम्ही दिलेला तो अभ्यासक्रम समोर दिसणार आहे. आणि विद्यार्थी ते जे आहे ते अभ्यासक्रम सोडवणार आहे. त्याच्यामुळे फक्त जे सुरुवातीची लॉग इनची जी प्रोसेस जर आपण जर एकदा केली की त्याच्यानंतर जो आहे तो आपल्याला हुक्साचा पोर्टलचा जो उपयोग आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं करता येणार आहे. आणि जसं आता काही गोष्टी आहेत समजा याच्यामध्ये की याच्यामध्ये शाळा कोणत्या आहेत तर आपल्या सर्वांना माहितीसाठी की याच्यामध्ये शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसाठी हा आपला उपक्रम असणार आहे. इयत्ता जर बघितलं तर इयत्ता 1ली ते 10वी जे आहे ते गणिताचा कंटेंट उपलब्ध आहे इयत्ता 1ली ते 10वीचा. आणि इयत्ता 6वी ते 10वीचा जो आहे तो विज्ञानचा कंटेंट या पोर्टलवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर सरांनी जसं सांगितलं मगाशी की सेतू अभ्यास असेल किंवा मग आपल्या शिष्यवृत्तीचा सुद्धा असेल तर हे दोन्ही अभ्यासक्रम सुद्धा जो आहे तो त्या पोर्टलवर अपलोड केलेले आहेत. आता आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की नवीन अभ्यासक्रम आपले बदललेले आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे नवीन अभ्यासक्रम जो बदललेला आहे तर तो सुद्धा जो आहे तो पोर्टलवर अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळं मला मगाशी ह्याच्यामध्ये एक प्रश्न चॅट बॉक्समध्ये दिसला होता की 1 ते 4ची शाळा आहे तर मग आम्ही करावं का. तर नक्कीच आपल्याला सर्वच शाळांसाठी जे आहे ते 1 ते 4 साठी आपल्याला गणित विषयाचा जो आहे तो तिथं अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना देता येईल. सुरुवातीला फक्त काही दिवस सवय होईस तोपर्यंत जे आहे ते वर्गामध्ये तुम्ही स्मार्ट बोर्डचा असेल किंवा तुमच्या पीसीचा लॅपटॉपचा वापर करू शकतात. त्याचबरोबर मगाशी जसं आढाव सरांनी सांगितलं की तुम्ही माता पालक गट जे काही त्यांची जी काही मिटिंग होत असेल किंवा आपल्या एसएमसीच्या ज्या मिटिंग होतात तर त्याच्यामध्ये सुद्धा हा विषय घेऊन सर्व पालकांना जर थोडा वेळ अभ्यास घ्यायला जर प्रेरित केलं तर त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांची तयारी तिथं होणार आहे. त्याच्यामुळं या संदर्भाने समजा तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्टमध्ये माझ्याशी संपर्क साधू शकता किंवा गजानन आढाव सर आहेत त्यांचा सुद्धा नंबर मी देते. ते आपल्या आपल्या जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर आता सुद्धा चॅट बॉक्समध्ये मी ह्याच्या सर्व लिंक पाठवलेल्या आहेत. आज जर बघितलं आपण तर वेळेअभावी आपण सगळं डिटेलमध्ये घेतलेलं नाही. मागच्या वर्षीच्या शिक्षण परिषदेमध्ये हा विषय झालेला आहे हे गृहीत धरून आपण पुढचं जे आहे आजची पीपीटी तयार केलेली होती. परंतु याच्या संदर्भानं सर्वच जे काही व्हिडिओ असतील समजा जर आपण व्हिडिओ वगैरे जर तुम्ही बघितले तर एका पाठोपाठ एक व्हिडिओ दिलेले आहेत आणि ते व्हिडिओ समजावून सुद्धा आपण त्यानुसार नोंदणी करू शकतो. एवढ्या सोप्या भाषेमधील ते व्हिडिओ सुद्धा आहेत. तर या सर्व व्हिडिओची लिंक असेल त्याचबरोबर पीपीटी असतील मागील आपण प्रशिक्षणामध्ये घेतलेल्या सुद्धा तर या सर्व पीपीटी आजची पीपीटी व्हिडिओच्या लिंक ज्या आहेत त्या आपल्या सर्वांपर्यंत आपण जे आहे ते लगेच या शिक्षण परिषदेनंतर पोहोच करू. तर धन्यवाद. कुणाला अडचण असेल तर विचारू शकता. आणखी केली ओके. आहे एकदा पण. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सरांनी देखील याच्या संदर्भात मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलंच आहे. माननीय प्रधान सचिव यांच्या निर्देशानुसार तालुका, जिल्हा आणि केंद्र स्तरावर आपल्याला हाय परफॉर्मिंग स्कूल निर्माण करण्यासाठी ह्या 3 स्कूलला प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की माननीय आयुक्त आणि माननीय संचालक यांच्या आढावा बैठकीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या 3 स्कूलना त्यांनी फोकस केलेला आहे. आपल्या जिल्ह्यांमध्ये परिशिष्टमध्ये जास्त करून आपल्या केंद्रांमध्ये जर केंद्र शाळा, पीएमसी शाळा आणि आदर्श शाळा असतील तर त्यांना जेव्हा आपण शाळा भेटी दरम्यान किंवा मग आपल्या केंद्र स्तरावर जेव्हा आपण आढावा या शाळांचा घेत असाल मुख्याध्यापकांचा तर त्यांच्या माध्यमातून त्या आढावाच्या माध्यमातून आपण या शाळांमधले शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना या प्लॅटफॉर्म संदर्भात आपल्या शाळेतील स्थिती नक्कीच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांची नोंदणी जास्त प्रमाणात होईल आणि विद्यार्थी या प्लॅटफॉर्मचा वापर करतील. आपल्याला ही या 3 फोकस स्कूल आहेत केंद्र, पीएमश्री आणि आदर्श शाळा यांच्याकडे विशेषतः लक्ष द्यायचं आहे. जेणेकरून या शाळांमध्ये जर हा प्रोग्राम किंवा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे जर राबवला तर आपल्या जिल्ह्याची नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुणवत्ता या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जिल्ह्याचे व नाव लौकिक होईल मला असं वाटते. म्हणून या 3 शाळांकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे मॅडम. धन्यवाद.